लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल CBSE मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा कार्यकर्तृत्वाचा जागर करण्यात आला। यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व लोकनेते हणमंतराव पाटील साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य लतीफ मणेर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। प्रशालेच्या विद्यार्थिनी मायशा मुल्ला, आदिती यादव, श्राव्या पाटील, आद्या शिंदे, राधिका पाटील या सर्वांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित मनोगत व्यक्त केले। त्याचबरोबर सारा निकम या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत येऊन शिक्षणाचे महत्त्व, बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेश दिला। प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका श्वेता सदामते सावित्रीबाई फुले यांच्यावर मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की सावित्रीबाई फुले या आम्हा सर्वांच्या आदर्श आहेत, कारण त्यांच्यामुळे सर्व स्त्रियांना सन्मान आणि शिकता आले, स्वतःच्या पायावर उभा राहता आले, आपले कार्यकर्तृत्व सिद्ध करता आले, म्हणूनच त्यांच्या ऋणात आम्ही सर्वजण आहोत। प्रशालेचे मराठी विभाग प्रमुख सर्जेराव कांबळे यांनी सावित्रीबाई फुले यांचे बालपण, शैक्षणिक कार्य आणि सामाजिक जीवनाचा आढावा घेत म्हणाले की सावित्रीबाई फुले या केवळ व्यक्ती नव्हत्या, तर त्या एक आंदोलन व क्रांतीचा विचार होत्या। समान शिक्षण, समान स्वातंत्र्य त्याच्यासाठी सर्वांनी धडपडणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले। या जयंतीनिमित्त कला विभागाचे कला शिक्षक अमित माळकरी, प्रमोद दिवाण यांनी उठावदार अशा फलक लेखनातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवभाऊ पाटील, संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी शुभेच्छा देऊन सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन केले। कार्यकारी संचालक PT पाटील साहेब यांचे मौलिक असे मार्गदर्शन मिळाले। जयंतीच्या कार्यक्रमाचे नेटके नियोजन प्रशालेचे प्राचार्य लतीफ मणेर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली करण्यात आले। या कार्यक्रमाला पर्यवेक्षक किरण कांबळे, पर्यवेक्षिका राजश्री चव्हाण, राजलक्ष्मी सदामते, अंकिता गडदरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख रजनी तळेकर, मीनाक्षी पाटील, शिक्षक वृंद, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते। सूत्रसंचालन गायत्री पाटील हिने केले व आभार सहाय्यक शिक्षक रोहित घाडगे यांनी मानले। Teaching staff and all my dear students, good morning to everyone. Today we have gathered here to celebrate the birth anniversary of a great woman, India's first female teacher and social reformer, Savitribai Phule. She was born on 3rd January 1831 in Naigaon, Maharashtra. At that time, educating girls was considered a sin, but Savitribai, along with her husband Jyotiba Phule, challenged societal norms and established first girls' school. At that time, during that period, society was strongly against women's education, and people abused Savitribai threw stones, mud and cow dung on her and tried to stop her in every possible way. Despite facing humiliations and hardships every day, she fought bravely and she did not stop and fought with courage. Through her bravery, she opened the doors of knowledge for women and changed the course of Indian history. It is because of her dedication towards women's education that I am able to stand here and share my thoughts with confidence. She deeply inspired me and countless women like me to dream, to learn and to read and to gain knowledge. Savitribai Phule said that education is the key element of our identity. Let us adopt this thought in our lives and let's work together to fulfill her dreams and build a better society. At last, I would like to say a short poem in the remembrance of Krantijyoti Savitribai Phule. In times when darkness veiled the sky, she lit the lamp of learning high. With courage bold, she broke the chain, gave girls the right to read and gain. No caste could hold her spirit bright. She taught the world to stand for the right. Her किती सोसले तरीही तिने शिकवले. स्त्री शिक्षण त्या काळी स्त्री शिक्षण निषिद्ध मानले जात होते, परंतु
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रेरणेने त्यांनी शिक्षण घेतले आणि समाजात शिक्षणाचे दिवा पेटवला. शाळेत जाताना त्यांच्यावर दगडफेक, शिवीगाळ होत होती, तरी त्या न डगमगता शिक्षण देत राहिल्या. धन्यवाद. स्ट्रॉंग थॉट्स. सावित्रीबाई फुले, महिलांच्या शिक्षणासाठी लढणारी. मी सावित्रीबाई फुले. शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. त्याचा वापर करून तुम्ही जग बदलू शकता. बेटी बचाओ बेटी पढाओ. धन्यवाद. Good morning everyone. Today we honor Savitribai Phule, India's first female teacher, a visionary who lit the path for education inequality. She taught us that an uneducated woman cannot sustain herself or her children, and educating girls will build strong societies. Alongside her husband Jyotirao Phule, she defied norms, opening schools for girls and the marginalized in 1848, challenging caste and gender barriers. She championed justice for all, opening her well to the oppressed and fighting for the rights of women and Dalits. Let us carry her spirit, using knowledge as our weapon to build a truly just and equitable India, where every voice is heard and every person empowered. Thank you everyone. माझे नाव राधिका सुरेश पाटील. इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. आज मी आपल्या समोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव येथे झाला. त्या काळात मुलींना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. अशा परिस्थितीत सावित्रीबाईंनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले आणि समाजात बदल घडवून आणला. त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मदतीने त्या शिकल्या आणि भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. 1848 साली पुण्यात भिडेवाड्यात त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. शाळेत जाताना लोक त्यांचा अपमान करीत असत, चिखल व दगड फेकत असत, तरीही सावित्रीबाईंनी हार मानली नाही आणि त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, स्त्री पुरुष भेदभाव आणि अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवला. त्या केवळ शिक्षिका नव्हत्या, तर समाजसुधारक, कवयित्री आणि स्त्री हक्कासाठी लढणाऱ्या योद्ध्या होत्या. त्यांच्या स्पष्ट प्रश्न आपण या ठिकाणी केला पाहिजे. शिक्षण म्हणजे प्रश्न विचारण्याची ताकद आहे आणि शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य आहे. शिक्षणामुळे स्वतःचे आयुष्य आणि स्वतः घडवण्याचा अधिकार जो आहे, हा अधिकार आम्हाला शिक्षणाने मिळतो. म्हणून सावित्रीबाईंनी दिलेले जे काय वसाहती वारसा जो आहे, हा आपण पुढे चालवायचा आहे. आणि बालिका दिन म्हणजे दया दाखवणे नाही, संधी त्यामध्ये पाहिजे असं मला वाटतंय. आज सुंदर असं फलक लेख. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.